अक्ष, ऑल गुड ना आता? बरं वाटतंय? मला बरंच वाटत होतं. बरंच वाटत होतं. मग मगाशी काय गंमत म्हणून चक्कर येऊन पडलीस? दगदग झाली रे म्हणून. तेच. पण आता जरा आराम कर. सुट्टी घ्यावं तर शाळेतून. बापरे, सुट्टी आणि अक्षरा, अरे शक्य आहे का? अरे जाऊ देत तिला शाळेत. घरात बसली ना तर आणखीन आजारी पडेल. त्यापेक्षा शाळेत गेलेली बरी. अरे शाळा म्हणजे तिचं टॉनिक आहे. ओ नाही मग जा, पण काळजी घे. नाही तसं मी आहे तुझ्या डोक्यावर बसायला आता. म्हणजे ब्रेकफास्ट केलास का, गोळ्या घेतल्यास का, जेवलीस का, आराम केलास का, सगळं विचारेन तुला अलार्म लावल्यासारखं. काही गरज नाही, मी घेईन स्वतःची काळजी. गरज नाहीये. बर ऐकलं का काय म्हणते? माझ्यासारख्या चांगल्या गुणी मित्राची गरज नाहीये म्हणते हिला. तेव्हा हे ऐकण्यासाठी US वरून परत आलो का मी? हे ऐकण्याआधी कान फुटून बहिरा का नाही झालो मी? हे जमीन दुभंगून पातळात का नाही पडलो मी? अरे अरे काय किती हा फिल्मीपणा. वो तो मेरे रग रग में है ना. मॅड, खरंच मॅड असतो. मॅड, खरंच मॅड आहे. अक्ष, खूप बदलली आहेस ग तू. म्हणजे म्हणजे अशी शांत शांत झाली आहेस फार. अशी रडूबाई टाइप्स. शाळेत असताना अशी नव्हती नाही का? अचानक काय झालं? लग्न झालं. ओ लग्न झालं. नाही ती तर फारच मोठी चूक झाली. नशीब माझं लग्न झालेलं नाही अजून. म्हणजे लग्नाचा विचार वगैरे जरी केला ना तरी मला असं होतं एकदम. तू मॅड आहेस यात काही शंका नाही खरंच. आता कसं हसून बोललीस की असं छान वाटतं. पूर्वी असंच बोलायचीस तू. तर मगाशी चक्कर आली तेव्हा कसा चेहरा झाला होता तुझा, आठवतंय का? असं आजारी वगैरे पडत जाऊ नकोस ग. नाही रे. खाणं पिणं डाएट व्यायाम सगळं वेळच्या वेळी झालं पाहिजे. नाहीतर मी आहेच ना तुझ्या डोक्यावर बसायला. बाप रे, तू काय कोच वगैरे होणार आहेस का आता माझा? होईन की. मला इथे दुसरं काय काम आहे तसं? काय बाबा? मला आहे, पण मला खूप काम आहे. अरे आपण इथं बोलत काय उभं राहिलोय? घरात चला. अरे हो खरंच ना. चला चला मध्ये जेवून जा आता. हा नाही 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 काकू, आता जेवायला वगैरे नको. मी परत कधीतरी येईन ना. अरे संक्रांत आहे आज. छान पुरणाची पोळी केली आहे. चल चल थोडं खाऊन जा. हा